गणेशोत्सव संपला की वेध लागतात ते म्हणजे नवरात्री उत्सवाचे आणि हाच नवरात्री उत्सव ठाण्यामध्ये अतिशय जल्लोषात साजरा केला जातो। ठाण्यातील टेंबीनाका या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आहे ती मानाची टेंबीनाकाची देवी आहे, तिचं विराजमान होतं। या ठिकाणी 9 दिवस संपूर्णपणे पूजा अर्चा आहे ती केली जाते आणि याच संपूर्णपणे टेंबीनाकाच्या उत्सवाचा जो मंडप उभारणी आहे ती आजपासून करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी टेंबीनाक्याची संपूर्णपणे ही दृश्य आहेत ती पाहतोय। आता पहिला दिवस आहे ज्या ठिकाणी हे संपूर्णपणे बांधकाम आहे ते सुरू करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। जवळपास 15 ते 20 दिवस आहेत हे बांधकाम संपूर्णपणे सुरू असतं आणि यंदाच्या वर्षी देखील नवीन थीम आहे ती या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। प्रत्येक वर्षी नवनवीन थीम आहे ती राबवण्यात येते। यंदाच्या वर्षी देखील चारधाम मंदिराची जी थीम आहे ती राबवण्यात येणार असून या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक आहेत ते येत असतात, मनोभावी पूजा करत असतात आणि या ठिकाणी दर्शनासाठी देखील मोठी रांग आहे ती देखील पाहायला मिळते। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या देवीची पूजा आहे ती केली जाते। आगमन सोहळा देखील 22 सप्टेंबर रोजी या देवीचा होणार आहे, त्यामुळे ही संपूर्णपणे यावेळीची जय्यत तयारी आहे ती असणार आहे आणि याच जय्यत तयारीचा हा पहिला जो मंडप आहे त्या सुधारणेचं काम आहे ते सध्या सुरू आहे। आपण पाहतोय श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था यांच्या माध्यमातून हा संपूर्णपणे कार्यक्रम आहे तो राबवला जातो। धर्मवीर आनंद दिघे यांच्या माध्यमातून या संपूर्णपणे जो सोहळा आहे, जो कार्यक्रम आहे, या देवीची प्राणप्रतिष्ठापना आहे ती सुरुवात आहे ती करण्यात आलेली होती आणि तीच परंपरा आज ठाण्यातील असंख्य ठाणेकर आहेत ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे हाच या वर्षीचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय जय्यत होत असताना आपल्याला या मंडप उभारणी आहे ती सध्या सुरुवात झालेली आहे आणि यंदाच्या वर्षी आपल्याला टेंबीनाकाची देवी ही चारधाम मंदिराच्या संपूर्णपणे जो वातावरण आहे त्यामध्ये विराजलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।